शराबियों के खिलाफ सड़क पर उतरे सानपाड़ा सोनघाट क्षेत्र के नागरिक। नवी मुंबई के सानपाड़ा सोनघाट क्षेत्र में शराब की दुकान के कारण होने वाली दिक्कतों का विरोध करने के लिए स्थानीय नागरिकों ने पूर्व नगर सेविका रूपाली भगत व युवा नेता निशांत भगत के नेतृत्व में प्रदर्शन किया। लोगों ने प्रशासन से आह्वान करते हुए कहा है कि शराब की दुकान रहवासी इलाके में हटाकर कमर्शियल इलाके में शिफ्ट कर दी जाए। महिलाओं ने कहा कि जब से शराब की दुकान खुली है, रात के समय यहां से गुजरने में डर लगता है। लोग यहां से शराब खरीदकर सड़क के किनारे जाकर पीते हैं और उनकी बोतल सड़क के किनारे ही फेंक देते हैं। कई बार लोग शराब के नशे में यहां से काफी विचित्र हरकतें करते हुए जाते हैं, जिसके चलते यहां की महिलाएं खुद को असुरक्षित महसूस करती हैं। इस अवसर पर निशांत भगत ने शराब की दुकान के बाहर एक कचरे की कुंडी रखवा दी और आह्वान किया है कि शराब की बोतल सड़क पर ना फेंके, बल्कि इस कचरे की कुंडी में डालें। प्रदर्शन के बाद निशांत भगत और रूपाली भगत ने स्थानीय लोगों के साथ सानपाड़ा पुलिस स्टेशन में जाकर वरिष्ठ पुलिस निरीक्षक को पत्र देकर सुरक्षा प्रदान करने और शराबियों पर कार्रवाई करने की मांग की है। समोरचा वाईन शॉप जो आपल्याला दिसतोय तो राधाकृष्ण सोसायटीमध्ये आहे आणि ज्यावेळेस याचं फर्निचरचं काम चालू होतं, इंटिरियरचं काम चालू होतं, त्याच दरम्यान माझ्या काही सहकार्यांनी मग काही सोसायटीतल्या सदस्यांनी मला त्याची कल्पना दिली। कल्पना दिल्यानंतर लगेचच आपण त्याची माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक्साइज डिपार्टमेंट, पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी आपण त्या ठिकाणी हरकत घेतली। तिथं ऑब्जेक्शन नोंदवलं। त्या हरकत किंवा ऑब्जेक्शन नोंदवत असताना आपण बघत असाल राईट साईडला चर्च आहे, त्यासोबतच मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघत असाल तर एक शाळा आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जर समजा मंदिर आणि शाळा या गोष्टींचं काहीतरी एक्साइज डिपार्टमेंटमध्ये क्लॉज आहे की ज्याच्यामध्ये 200 मीटरच्या आतमध्ये असेल तर त्याला परवानगी देता येत नाही। परंतु हे सगळं टेबला खालून जे काही काम झालेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्या वाईन शॉप मालकांनी ज्यावेळेस एक्साइज डिपार्टमेंट कडे जाताना इथं सोसायटीमध्ये परवानगी घेताना ही ज्यूस सेंटर म्हणून घेतली, त्याची NOC घेतली आणि एक्साइज डिपार्टमेंटमध्ये जमा करताना ही लिकर शॉपसाठी घेतली। म्हणजेच ज्या अर्थी चर्चवाल्यांनी एक पत्र दिलेलं होतं एक्साइज डिपार्टमेंटला की इथं आम्हाला आमचं ऑब्जेक्शन आहे, इथं कुठल्याही पद्धतीचं लिकर शॉप ओपन होता कामा नये। मंदिरवाल्यांनी पत्र दिलेलं होतं, शाळेने पत्र दिलेलं होतं, इथल्या सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरीनी ऑब्जेक्शनचं पत्र दिलेलं असताना ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमधल्याच चेअरमन सेक्रेटरीनी ऑब्जेक्शनचं लेटर दिलेलं असताना स्थानिक नगरसेविकेने रूपाली भगत यांच्या माध्यमातून ज्यावेळेस ऑब्जेक्शनचं लेटर दिलेलं असताना पण या लिकर शॉपला परवानगी दिली कशीच, हाच सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे। त्याच्यानंतर जर समजा या ठिकाणी वाईन शॉप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी दारू पियायला येणारी लोक हे पदपथाचा वापर करून, रस्त्याचा वापर करून या रस्त्यावर जर दारू कोण पित असेल आणि पोलीस प्रशासन जर डोळे झाक करत असेल आणि जर इथल्या महिलांना त्याचा त्रास होत असेल, इथल्या लोकांना त्रास सहन करावा लागत असेल आणि बॉटल इथंच फेकून, जसं माझ्या बऱ्याच माता भगिनींनी बोलून दाखवलं की त्याच बॉटल आमच्या सकाळी पोरांना शाळेत घेऊन जातात, त्याच पोरांना पायाला लागतात, तेव्हा पोरं विचारतात की ही दारूची बॉटल इथं कशी काय पडलेली आहे, की समोर हा वाईन शॉप कसं काय उघडला गेला आहे। म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलाला जर प्रश्न शाळेत जाण्या अगोदर प्रश्न पडतो की ही बॉटल इथं कशी पडली, की हा वाईन शॉप इथं उघडला कसा, हा जर प्रश्न त्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या पोराच्या मनामध्ये तयार होत असेल तर इथला लहान पोरगा किंवा इथली महिला सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि म्हणून जेव्हा हा वाईन शॉप ओपन होणार होता त्याच्या अगोदर समजा ऑब्जेक्शन नोंदवलेलं असताना पण जर हा वाईन शॉप ओपन झाला असेल तर त्याला बंद करण्यासाठी जो तिथल्याच वाईन शॉप एक्साइज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की इथे राहणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांचं महिलांचं एकूण लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या 25% महिलांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन नोंदवलं पाहिजे। तर माझी विनंती राहील की माझ्या माता भगिनींनी जागलं पाहिजे, या ठिकाणी त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, साइन कॅम्पेनिंगचा कार्यक्रम राबवला पाहिजे। साइन कॅम्पेनिंग राबवून एकूण 25% महिला या भागातल्या यांनी जर समजा या ठिकाणी आपली हरकत नोंदवली तर त्या ठिकाणी आडवी बॉटल किंवा उभी बॉटल ह्या निवडणुकीचा किंवा ह्या इलेक्शनचा या मतांचा प्रक्रिया पूर्ण चालू होऊ शकते आणि हा वाईन शॉप
बंद पडू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी, इथल्या महिलांना सुरक्षितता द्यावी, इथला एक्साईज डिपार्टमेंट जो आहे ते इथल्या लोकांच्या भावनांचा कदर करावा, त्यांच्या भावना समजून घ्याव्या आणि वाईन शॉप बंद करावा। महापालिकेच्या माध्यमातून जर समजा या ठिकाणी रस्त्याचा वापर आणि पदपथाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने वापरला जात असेल तर महापालिकेने हे कृत्य थांबावं। अशा पद्धतीनं आज या ठिकाणी मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना सगळ्या महिलांना घेऊन आता सानपाडा पोलीस स्टेशनला चाललो आहे। तिथं सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये हे जे कृत्य आहे किंवा हे जे प्रकार आहे थांबवण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला चाललेलोच आहोत। त्याच्या पुढची प्रक्रिया जसं मी सांगितलं साईन कॅम्पेनिंग, मोर्चा, आंदोलन हे सगळं करावं लागलं, मतदान घ्यावं लागलं तरी त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तयार आहोत। परंतु इथली महिला स्वतःला असुरक्षित समजणार नाही, त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही सगळं करणार। गेल्या काही महिन्यांपासून आमच्याकडे महिला इथल्या या भागातल्या महिला कंप्लेंट्स घेऊन येत आहेत की आम्हाला इथे इनसिक्युअर फील होत आहे। तर आम्ही प्रश्न केला की का म्हणून, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की या भागामध्ये जे लिकर शॉप ओपन झालं आहे तिथून लोक बॉटल्स घेतात आणि तिथेच बस उभं राहून पितात आणि त्या बॉटल देखील तिथेच फेकून देतात। त्यानंतर इथे बुनिना ग्राउंड आहे, त्या ग्राउंडच्या आजूबाजूला यंग क्राऊड रात्री 10 नंतर 11 नंतर बसून तिथे देखील बॉटल्स फेकतात। आणि त्यानंतर आम्ही आमच्या मुलांना ट्युशन्स वगैरे आणताना मुलं आम्हाला प्रश्न करतात की मम्मा हे काय आहे, हे काय पित आहेत, तर आम्ही काय सांगणार। त्यामुळे मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये हे इनसिक्युअर फील होतं आहे आणि हे कुठेतरी बंद व्हावं यासाठी आज आपण हे निषेध व्यक्त केलेला आहे। आणि हा जर ह्याच्या पुढेही काही दिवसांनी हा बंद झाला नाही तर आपण तीव्र आंदोलन करू, हा इशारा आपण देतो। एक्चुअली यहाँ पे शॉप आने के वाइन शॉप आने के बाद बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं। जैसे बगल में हॉस्टल्स है, वहाँ के बच्चों को इजीली इनके पास अवेलेबल होता है, उसकी वजह से उनका करियर बर्बाद हो रहा है। इनके पास लेबर क्लास भी बहुत आते हैं जो उनके बाद पीने के बाद पता नहीं उनके साथ क्या हो। हमारी बच्ची आती हैं, बस स्टॉप है यहाँ पे, सामने रेसिडेंशियल एरिया है, जो कल को इनसे बोल के भी पर्सनली भी रिक्वेस्ट करके सोसाइटी से भी करके कुछ फ़ायदा नहीं हुआ। तो बेसिकली है कि हम आगे आए और इनके अगेंस्ट कंप्लेन करें और इन्हें हटाने की कोशिश करें, क्योंकि अगर हमें सेफ़ रहना है तो ये करना पड़ेगा। से यहाँ पे सेफ्टी इशू हो गया है। हम लोग को शाम को यहाँ आसपास वॉक करने में डर लगता है क्योंकि यहाँ पे लोग पी के बॉटल फेंक रहे हैं और स्पेशली लेडीज़ और बच्चे यहाँ पे शाम को या जब लोग कम रहते हैं यहाँ पे वॉक करने को सेफ्टी इशू हो गया है। यहाँ से वाइन शॉप हैज़ टू गो एंड यहाँ पे पेट्रोलिंग भी होना चाहिए क्योंकि आगे जाके फिर वहाँ पे बच्चे भी रहते हैं, बहुत सारे बाहर के लोग आते हैं वो भी पीते हैं, तो दिस हैज़ टू बी टैकल्ड। रहा यही चीज़ें रही तो ये शॉप यहाँ से जानी ही चाहिए, हमको ये यहाँ नहीं चाहिए। वो तो और डेंजरस है, मॉर्निंग में जाते हैं किसी बच्चे के पैर पे लग गया। आप देखिए हर एक कॉर्नर में बॉटल्स ही मिलती हैं हमें बच्चे सवाल करते हैं ये क्या है, क्यों है, उनका सवाल का जवाब हमें देना पड़ता है कि ये अच्छी चीज़ नहीं है, इससे आप दूर रहिए। फिर वो ये सवाल करते हैं ये क्यों है, ये शॉप क्यों है हमारे यहाँ पे, और ये शॉप को यहाँ से जाना ही चाहिए क्योंकि ये सेफ्टी वाइज तो बिल्कुल ही अच्छा नहीं है। और बॉटल्स इधर उधर फेंकी रहती हैं, वो भी किसी के लिए अच्छी नहीं है। हेल्थ किसी दिन किसी की हेल्थ ख़राब हो गई, उससे पैर में चुभ गया, वो कांच लग गया, कुछ हो गया, तो इसलिए हम प्रोटेस्ट करते हैं कि ये यहाँ से जानी चाहिए, ये शॉप यहाँ से जानी चाहिए, हमें रिक्वेस्ट है। 10 वर्षापासून राहते इथे आणि मला आमचा एरिया खूप आवडतो, म्हणजे इट इज लाईक सगळ्यांना रिकमेंड करण्यासारखं आहे। पण आता ह्या परिस्थितीमध्ये ज्या दिवसापासून हे वाईन शॉप झालं आहे, म्हणजे वी डोंट फील, कारण इथे बाजूला शाळा आहे, जयपुरियर शाळा, इथे चर्च आहेत, आपले म्हणजे मंदिरं आहेत, तर आय डोंट फील की इथे आपल्याकडे वाईन शॉप असावा। मी म्हणत नाही वाईन शॉप नसावा, पण हा एरिया जिथे लहान मुलं आहेत, प्लेग्राऊंड आहे, तर तिथे हे संस्कार होतात ना, मुलं हे जाता येता बघतात, त्यांच्या मनावर हे होतं। तर मला असं वाटतं जिथे रेसिडेन्शियल एरियामध्ये तरी आणि जिथे लोक राहतात तिथे वाईन शॉप नको, तेवढीच रिक्वेस्ट आहे। जास्त करून इनसिक्युरिटीचा मुद्दा पुढे येतो या वाईन शॉप। नाही, इनसिक्युरिटी आहे तो मुद्दा, पण मी असं म्हणणार नाही की इट इज बिकॉज ऑफ ओनली वाईन शॉप, कारण हां तो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे, कारण मुलं इथे कट्ट्यावर बसतात, रात्री 10:30-11 तुम्ही येणार, तिथे कपल्स 4-5 मुलं असतात, त्यातून हे वाईन शॉप जवळ असल्यामुळे त्यांना ते इझिली ॲक्सेसेबल आहे, ते घेऊन तिथे अजून टाईमपास करत बसतील। सो हा एरिया नाहीतरी सेफ आता काही वर्षापूर्वी होता, जो आता कमी होत चाललेला आहे, कारण स्पेसिफिकली त्या ग्राउंडच्या आजूबाजूला यंग मुलं असतात म्हणून।
तर मला असं वाटतं की याच्यामुळे सिक्युरिटी इश्यू हळूहळू होत चालला आहे. कारण तिथे गाड्यांच्या मागे लोक बसलेले असतात बॉटल्स घेऊन. ओके, आता सुरुवातीला एखाद दुसरा सापडायचा, आता काय 2-2, 3-3 लोक बसलेले असतात. मग असं वाटतं की एका दिवशी 9:30-10ला आपण तिथून एकटं जात असेल आणि असे 4-4 लोक तिकडे बसलेले असतील बाटल्या घेऊन आणि काही झालं तर मग तुम्ही नंतर रिॲक्ट करणार आहात का? त्यापेक्षा आधीच काहीतरी तुम्ही प्रोॲक्टिव्ह मेजर घेतलेलं बरं. आणि हा कमर्शियल एरिया नाहीच आहे. वाईन शॉप्स कमर्शियल एरियामध्येच असायला पाहिजे, म्हणजे मेन मार्केट प्लेस. हा रेसिडेन्शियल एरिया आहे. तर रेसिडेन्शियल एरियामध्ये फॅमिलीला लागणारे ज्या गोष्टी आहेत त्याच शॉप्स असाव्या. तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की या एरियामध्ये वाईन शॉप नसेल तर आम्हाला जास्त म्हणजे बेटर वाटेल. आता आम्हाला आमचा एरिया आमचा वाटतच नाही आहे. खूप असे अनोळखी बाहेरचे लोक येतात ते आणि ते इथे म्हणजे असे मूव्ह राऊंड करतात किंवा हे करतात. म्हणजे असे प्रॉपर लोक नाही वाटत. या विभागामध्ये, कारण पाम बीच विभागात सर्व शांतता विभाग आणि व्हाईट कॉलर लोक इथे राहतात. आता इथल्या हे दारू दुकान जे आहे, इथले लोक इथंच आजूबाजूला दारू पिऊन बाटल फेकलेले असतात. इथं रस्त्यावर जाणाऱ्या महिला आहेत, त्यांची लहान मुलं आहेत, मुली आहेत. आता बऱ्याच ठिकाणी महिलांवरती अत्याचार होतात, हे होतात. पण असे दारुडे जर उद्या जर रात्री अपरात्री जाणाऱ्या महिलांना जर काय केलं तर तो कितीतरी अन्याय होईल. आणि या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र आले आहोत. आणि हे जर बंद केलं नाही तर आम्हाला याला एकतरी इथं लॉ अँड ऑर्डर राखणं त्या शॉपवाल्याचं देखील काम आहे. लॉ अँड ऑर्डर बिघडणार असेल तर आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमचे जे नगरसेवक आहेत किंवा आम्ही सर्वजण आहे याचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि महिलावरती अत्याचार होणार असेल तर आज काय सरकारनं काय पाहिजे? सरकार महिलावरती अत्याचार होऊ नये म्हणून तर सरकार हे करत आहे. तर त्यामुळे हे शॉप बंद तरी झालं पाहिजे. नाहीतर जो ते इथल्या इथं दारू पिऊन जे साहेब लोक हे करत आहेत ते ताबडतोब बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. अदरवाईज आम्ही मोठं जन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जो एरिया, या एरियाला आज देखील सोनखार म्हणून ओळखलं जातं. सोनखार म्हणजे सोन्याची खार. आज आपण बघाल आपल्या मागच्या बाजूला बुद्धेश्वर मंदिर आहे, या बाजूला काही साऊथ इंडियन मंदिर आहेत, चर्च आहे, एका बाजूला आपल्याकडे शाळा आहे. अशा एरियामध्ये नॉर्मली जर समजा तुम्ही बघाल तर सिनियर सिटीजन, महिला आणि लहान मुलं यांचं वास्तव्य जास्त असतं. आणि अशा वास्तव्य असणाऱ्या एरियामध्ये जर समजा आपण एखादं वाईन शॉप ओपन करणार असो आणि वाईन शॉप ओपन केल्यानंतर देखील तुमचं वागणं जर समजा असं असेल की आम्ही कशाही वागू, कशीही बॉटल टाकू, कुठेही बॉटल टाकू, तर हे काही योग्य नाही. ही गोष्ट निशांत भगत यांच्या माध्यमातून आंदोलन करून जर समजा सोडवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांचा साथ देऊ. दुसरी गोष्ट, आज इथे बऱ्याचशा महिलांनी हे सांगितलं की आम्हाला इकडे सेफ वाटत नाही. महिला म्हणून मला सेफ वाटत नाही. मी आज एक पुरुष आहे आणि मी जेव्हा जर समजा ऑफिसला गेलेलो आहे, मला जर समजा लेट झालं ऑफिसवरनं यायला, तर माझी वाईफ, माझी बहीण, माझी वहिनी जी कोणी असेल ती सुरक्षित घरी पोहोचेल की नाही याची देखील साशंकता माझ्या मनामध्ये निर्माण होते. तर याबद्दल जर समजा निशांत भगत जर समजा कोणता पाऊल उचलत असेल दशरथ भगत यांच्या माध्यमातून तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो. देखिए, वाइन शॉप है, बहुत से लोग आते हैं, पी के यहीं पे रुकते हैं, चक्कर लगाते हैं. यंग लड़कियां हैं, लेडीज़ हैं. हम लोग को रात को लड़कियों को 8 बजे भी यहाँ पे किसी शॉप में छोटी सी चीज़ लाने के लिए भी हमको सेफ नहीं लगता है, क्योंकि यू कांट प्रेडिक्ट ना लोग पी के क्या धिंगाना करेंगे, क्या करेंगे. एज अ मदर ऑफ अ यंग टीनेज गर्ल मुझे बहुत डर लगता है. मैं उसको 7-8 बजे भी अकेले गेट के बाहर नहीं भेज सकती. ऑफकोर्स इट्स अनसेफ फॉर अस, राइट. इवन आज रात को भी मुझे अगर 9-9:30 बजे मुझे अकेले आना है, सेफ्टी इज़ अ प्रॉब्लम. एंड हमको पता है कि पूरे आसपास एरिया में क्या चल रहा है. दिल्ली देखो, बॉम्बे देखो, रोज़ कुछ ना कुछ न्यूज़ आती रहती. तो क्यों बढ़ रहा है ये सारा क्राइम? इसी की वजह से बढ़ रहा है ना. तो ऑफकोर्स वी विल प्रोटेस्ट अगेंस्ट दिस. ऑफकोर्स नहीं मानती हूँ. हमने तो बहुत पहले भी प्रोटेस्ट किया था. अगर आप रूल्स भी देखें, पेपर्स में भी आया है कि एटलीस्ट दे हैव मेंशन सम डिस्टेंस, राइट. मिनिमम 500 मीटर्स तो होना चाहिए. यहाँ पे कितना डिस्टेंस है? पूरा एरिया अराउंड रेजिडेंशियल एरिया है. ये तो होना ही नहीं चाहिए. इनको लाइसेंस मिलना ही नहीं चाहिए. लाइसेंस मिला कैसे? आपको तो सोसाइटी में परमिशन नहीं देना चाहिए था. ऑफकोर्स नहीं देना चाहिए था. तब भी बहुत प्रोटेस्ट हुआ, कुछ नहीं हुआ. तभी भी कितने लोगों ने प्रोटेस्ट किया. एटलीस्ट नाउ इट इज़ अ हाई टाइम दैट वी शुड टेक प्रिकॉशंस और ये लिकर शॉप बंद कर देना चाहिए. पुरुषोत्तम कनौजी के साथ पंकज विनोद सिंह, रिपोर्ट आवाज़ टुडे, नई मुंबई.